पाहू शकता मी आलेलो आहे खारोड्याच्या म्हसोबाच्या दर्शनाला। आज आमुषा असल्यामुळं दर आमुषाला मी सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा दर आमुषाला खारोड्याच्या म्हसोबाला दर्शनाला येत असतो। मित्रांनो, तुम्ही या आपल्या कुलदैवताचं म्हणजेच आपल्या देवाचं दर्शन घ्या। भरपूर अशी आज आमुषानिमित्त गर्दी आहे, पाहू शकता तुम्ही। जिकडं तिकडं गाड्याच गाड्या। हे आहे मंदिर, हे आहे पार्किंग। मित्रांनो पहा, आज आमुषा असल्यामुळं भरपूर अशी गर्दी। मी आलेलो आहे पहा, सुंदर ते ध्यान विठवरी, सुंदर ते ध्यान विठवरी, सुंदर ते जाऊ दे आतमध्ये डायरेक्ट। ला 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 ला। मुक्काम पोस्ट खारवडे पोस्ट आंदगाव तालुका मुळशी, पाहू शकता जिल्हा पुणे। पहा मित्रांनो, श्री म्हसोबा प्रसन्न भैरवनाथ, जाऊ द्या, भैरवनाथ काळूबाई शंकर मंदिर ट्रस्ट, मुक्काम पोस्ट खारवडे पोस्ट आंदगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे। मी आलेलो आहे श्री खारोड्याच्या म्हसोबाला दर्शनासाठी आमुष्यानिमित्त। पाहू शकता मोकाराशी गर्दी, एक नंबर काम देवाचं आपल्या। तुम्ही सर्वांनी देवाला या आणि दर्शनाला या मित्रांनो, तुम्ही याचा एक आनंद घ्या। मी येत असतो, तुम्ही या। इकडे लाव सर। म्हसोबा भैरवनाथ काळूबाई शंकर मंदिर ट्रस्ट, सुंदर असं मंदिर पहा आवर्जून। पाहू शकता मित्रांनो, श्री म्हसोबा इथे आले होतो दर्शनासाठी। भरपूर असं सुंदर दर्शन झालेलं आहे मित्रांनो, असं पाहायला मिळत नाही असं आणि सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो। पहा तुम्ही दर आमोशाला या, रोज या दर्शनाला। इथे सुंदर असं हे श्री म्हसोबा देवस्थान खारवडे गाव आहे मित्रांनो, आवर्जून या। मी सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा, राजगुरुनगर खेड पुणे। VVS मामा सर्वांचा मामा, शिट्टीवाले मामा। नाद नाही करायचा, नाद एकच जीवनाचा आनंद।
सगळ्यांनी देवाला या, दर्शन घ्या, आपापल्या आमोशाला या, रोज या. आम्ही राजगुरुनगर खेळून येत असतो मित्रांनो, तुम्ही या. पहा मित्रांनो, गर्दी आवर्जून लोक येतात, दर्शन घेतात, लाईनीने घेतात. पहा, आम्ही आलेलो आहे मुळशीच्या खोऱ्यामध्ये म्हटलं तरी चालेल, असा सुंदर असा हा मुळशीचा खोरा. आणि ह्या मुळशीच्या इथे आम्ही देवाला म्हणजे आज आमुषा असल्यामुळे 18 जानेवारी 2026 वार रविवार आज आमुषा आहे. आणि आज आमुषा आहे मैन आमुषा, म्हणजे आमच्या बायकोनी म्हणजेच मामीनी सांगितलेले आहे की मामा तुम्ही जर देवाला चालले असाल तर तुम्ही अजिबात तोंडातून शब्द काढायचा नाही, मौन बाळायचं. मौन म्हणजे मौन आमुषा आज आहे. आणि त्या मौन आमुषा म्हणजेच आज खारोड्याच्या म्हसोबाला म्हणजे म्हसोबा देवस्थानना आम्ही दर महिन्याला दर आमुषाला येणार म्हणजे येणार. आज जवळजवळ 21 वर्ष झाले मी खारोड्याच्या म्हसोबाला दर्शनाला येत असतो. मित्रांनो, हे तुम्हाला का सांगतो तर तुम्ही आपल्या पुणे जिल्ह्यात जे जे मंदिर आहे तिथं तुम्ही आवर्जून जा. मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला देव पावेल किंवा नाही पावेल हा संभ्रम मनात धरून तुम्ही जाऊ नका. तुम्ही फक्त आणि फक्त देवाला एक पर्यटक म्हणून जा, एक आपला भक्त म्हणून जा, एक आपलं कुलदैवत म्हणून जा. मित्रांनो, असं सुंदर असं हे देवस्थान, त्या देवस्थानमध्ये मी स्वतः सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामा नेहमी येत असतो. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माणसाला मोठं करण्यामध्ये सिंहाचा वाटा जो असतो तो म्हणजे आपल्या देवतांचा असतो, कुलदैवताचा असतो. मित्रांनो, आज मी सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामा झालेलो आहे. मी लेजंड शोमध्ये, मी कपिल शर्माच्या शोमध्ये, मी बिग बॉसमध्ये ह्या ज्या गोष्टी मला ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्याला एकमेव हे म्हणजे तुम्ही फिरणे, तुम्ही आपापल्या देवाला जाणे आणि तुम्ही आपापल्या कुलदैवाचं दर्शन घेणे ह्याचा मोठा मोठा वाटा असते. असं तुम्ही येत चला, मी येत असतो. मनापासून धन्यवाद. VVS मामाला इंस्टाला फॉलो करा, VVS मामा 351 यूट्यूबला सबस्क्राईब करा, VVS मामा इंस्टाला फेसबुकला ॲड फॉलो करा. मित्रांनो, परत एकदा तुम्हाला तुमच्या परिवाराला आज मैन आमुषाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पावन झालेल्या भूमीत जन्मलेला छावा त्याचं नाव आहे VVS मामा. पहा मित्रांनो, सुंदर असे हे गाव मी आलेलो. पहा, निसर्ग राजा. इकडे सुद्धा एक आंबेगाव आहे आणि इकडे सुद्धा मुरावड गाव आहे. धन्यवाद. पाहू शकता आमचे केदार भाऊ मारणे यांचा हा बंगला. आपले छत्रपती शिवाजी महाराज, आपलं दैवत, आपले राजे यांची एक कलाकृती त्यांनी बंगल्यावर आपल्या हे केलेली आहे. असे आमचे केदार भाऊ मारणे. धन्यवाद. केदार भाऊ मारणे ह्यांच्यामुळं आमचं इथे दर्शन होतंय आणि त्याला कारणीभूत आहे राकेश शेठ, काची आंब्याचे दलाल आहेत ते. आणि केदार भाऊ राकेश शेठच्या इथं केदार भाऊ आमची दोस्ती झाली आणि केदार भाऊंनी सांगितलं की तुम्ही कधी म्हसोबाला दर्शन आल्यानंतर माझं नाव घ्या, तुम्हाला डायरेक्ट एंट्री. कधी आम्हाला लाईनला उभं राहायची वेळ आली नाही केदार भाऊमुळं. केदार भाऊ तुमचं मनापासून आभारी आहे मी. आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. चला, पाहू शकता मित्रांनो, मी आलेलो आहे गोटावडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आमचे मित्र माऊली मोबाईल शॉप मामा आलेले. पहा मित्रांनो, माऊली मोबाईल शॉपिंग गोटावडे.
नाद नाही करायचा. स्वराज भाऊ तुमचा नाद नाही करायचा. स्वराज भाऊ भेगडे. ला 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 ला. सुंदर असं पुणे पहा मित्रांनो. अशा पुण्यामध्ये तुम्ही जर राहायला येत असाल तर या पहा. सुंदर ते ध्यान